आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येते। धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांना शीतपेयातून विषबाधा झाली आहे। पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर अशी त्यांची नावे आहेत। त्यातील पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना लातूरमध्ये तर पल्लवी सौदागर यांना अंबाजोगाई इथं उपचारांसाठी दाखल करण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे संत गजानन महाराजांची पालखी आज कळंब मुक्कामी आहे आणि या पालखीतील वारकऱ्यांना या शीतपेयांच्या बाटल्यांचं वितरण करण्यात येणार होतं। मात्र 2 नर्सना विषबाधा झाली आणि त्यानंतर या बाटल्या जप्त करण्यात आल्या। अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। शीतपेयांच्या या बाटल्या कुठून आल्या आणि कोण त्याचं वाटप करणार होतं याची माहिती घेतली जाते। धाराशिवच्या कळंबमध्ये ही घटना घडली आणि या 2 नर्सेसना यातून विषबाधा झाली आहे। आमच्याकडे MLC प्राप्त झाली पोलीस स्टेशनला। एक परिचारिका जे सरकारी दवाखाना कळंब येथील दोघांना विषबाधा झाल्याचं आम्हाला जशी माहिती मिळाली की फ्रुटीमधून विषबाधा झाल्याची MLC प्राप्त झाली। आम्ही तात्काळ याची खबरदारी घेतली। ज्या ठिकाणी आपल्या प्रवेश कळंब शहरामध्ये होण्याच्या पूर्वीच आम्ही हे सगळं काही आम्ही एकत्र त्याला थांबवलं। त्याच्यामुळं पुढची हानी टळली आणि त्या ठिकाणी लोकांना ते वाटण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे ती हानी टळलेली आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। ओंकार, नेमकी कधी ही विषबाधा झाली आहे आणि फक्त 2 नर्स पुरतीच ही मर्यादित आहे की वारकऱ्यांना सुद्धा याचं वाटप झालंय, वितरण झालंय? मयूर, जर पाहिलं तर दुपारच्या सुमारास या 2 नर्सनी जे आहे ते हे शीतपेय प्राशन केलेलं होतं आणि ते पिल्यानंतर त्यांना त्रास जो आहे तो जाणू लागला। त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि धाव घेतलेली असताना त्यांच्यावर उपचार सुरू झाले। उपचार सुरू जेव्हा झाले त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती बिघडत चाललेली होती। त्यांना अक्षरशः व्हेंटिलेटर लावण्यात आलं आणि पुढील त्यांची जी बिघडत चाललेली प्रकृती आहे ती लक्षात घेता त्यांना एका त्यातील नर्सला जे आहे ते लातूर इथं शिफ्ट करण्यात आले, तर दुसऱ्या नर्सला अंबाजोगाई येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार जे आहे ते सुरू आहेत। सध्या लातूर येथील रुग्णालयात पूजा जाधव नावाची नर्स ऍडमिट आहे आणि तिची प्रकृती जी आहे ती कुठेतरी गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या जर बघितलं तर पोलिसांनी देखील या ठिकाणी आता कारवाई केलेली आहे। खरं जर पाहायला गेलं तर संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आज कळंब शहरात मुक्कामी आहे आणि पालखी येण्यापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी देखील खबरदारी घेतली, त्याचबरोबर FDA ने देखील खबरदारी घेत या हे जे काही बाटल्या आहेत शीतपेयाच्या त्या जप्त केलेल्या आहेत। या बाटल्या ज्या आहेत ते कुठेतरी याच वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार होत्या अशी जी माहिती आहे ती आता समोर येत आहे आणि कुठेतरी यापूर्वीच हा संपूर्ण प्रकार समोर आला। त्यामुळं पोलीस प्रशासन असेल आणि या संपूर्ण प्रशासनानं आता कुठेतरी खबरदारी घेतली आणि या बाटल्या ज्या आहेत त्या वारकऱ्यांना वाटण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळं मोठा जो काही अनर्थ होणार होता तो टळलाय असंच म्हणता येईल मयूर। सध्या जर बघायला गेलं तर प्रशासनानं हे संपूर्ण जे बाटल्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस असतील FDA चे जे अधिकारी आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। मयूर, तुर्तास धन्यवाद ओंकार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू। धाराशिवमध्ये गंभीर प्रकार समोर आलाय। शीतपेयांमधून विषबाधा झाल्याचं समोर आलंय आणि यातून 2 परिचारिकांना विषबाधा झाली आहे।